कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी आणि त्या ब्लॅकमेलर पासून. तर आता इथे कावेरी आणि ब्लॅकमेलर मध्ये फाईट चालू असते आणि आता तो तेवढ्यातच गन बाहेर काढतो आणि आता कावेरी समोर थांबलेली असते त्याच्या आणि आता तो गोळी मारतो आणि मग आता ती गोळी जाऊन कावेरीला लागते आणि आता यश बघतो की कावेरीवर गोळी चालवला आहे ब्लॅकमेलरने म्हणून. आणि आता कावेरी खाली कोसळते बघा प्रेक्षक हो. तर आता यश बघतो लांबून आणि आता त्याला खूप भीती वाटलेली असते. कावेरी बनून जात होतो तिच्याकडे आणि आता तो ढकलतो त्या ब्लॅकमेलरला आणि आता तो बघतो कावेरीकडे आणि तिला शुद्धच नसते बघा प्रेक्षक हो. कावेरी कावेरी असं म्हणतो होता यश. कावेरी असं म्हणतो होता तो. कावेरी कावेरी म्हणून रडायला लागतो होता तो. तर आता कावेरीला होश येतात. तर आता कावेरी उठते आणि आता ती जाऊन त्या ब्लॅकमेलरच्या डोक्यावर मारते आणि आता त्याला बरोबर चक्कर येते. ए कावेरी असं म्हणून इथे सुलक्षणा दार उघड म्हणत असते आणि आत गौरीहार पूजा करत ही विद्या बसलेली असते. अरे बाप रे, मा सुद्धा आलेत आणि ह्या प्रश्नांची तर उत्तरं रेकॉर्ड पण नाही केलीत मी असं म्हणते आता विद्या. देवा आता काय करू मी असं म्हणते आता विद्या. बरं वाटत नसेल का तिला असं म्हणते आता सुलक्षणा. मग अशी तर ठीक होती ती असं म्हणते यमुना. कावेरी कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा. बाहेर ये बघू, दोर उघड. कडी का लावून घेतलीस असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी दार उघड असं म्हणते सुलक्षणा. तर आता उदय म्हणतो मा काय झालं. तर आता सुलक्षणा म्हणते मग आजपासून मी हाक मारते दारच उघडत नाही आहे कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा. मी बघू असं म्हणतो होता उदय. काऊ असं म्हणतो होता उदय. विद्या आतमधून खूप घाबरत असते. काय करायचं सुचत नसतं तिला. कावेरी कावेरी असं म्हणत असते आता सुलक्षणा. तर आता इथे उदय धक्का मारतो आणि उघडतो तो दरवाजा. तर आता गौरीहार पूजा करत विद्या बसलेली असते. कधीपासून आम्ही बोलवतोय तुला, चल लवकर बाहेर असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी समजून विद्याला. कावेरी अगं काय चाललंय तुझं असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे एवढ्याला डाऊट आलेला असतो बघा प्रेक्षक हो. अगं असं म्हणते आता सुलक्षणा. अगं कावेरी, अगं गुरुजी कधीच आलेत, आम्ही बाहेरून हका मारतोय तुला. अगं कावेरी चल चल असं काय करतेस म्हणून आता ती तिचा चेहरा ओढते तर बघते सुलक्षणा की विद्या बसलेली असते पूजा करत. तर आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि आता कावेरीची साडी घालून ही विद्या बसलेली असते गौरीहार पूजा करत. विद्या असं म्हणते आता सुलक्षणा. तू इथे काय करतेस आणि कावेरी कुठे आहे असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा. विद्या मा काय विचारतेय, कावेरी कुठे आहे. विद्या हे सगळं काय चाललंय असं म्हणते आता सुलक्षणा. अचानक कुठे गायब झाली आहे ही असं म्हणते आता माधवी. तर आता माधवी बघते. चल ये इकडे असं म्हणते आता सुलक्षणा. नक्की सांग मला काय प्रकार आहे. कावेरी कुठे आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आणि तिच्या जागी तू काय करत होतीस असं म्हणते सुलक्षणा. सांग लवकर काय झालंय ते असं म्हणते आता सुलक्षणा. त्यात खिळी काय बसली तुझी आता. विद्या सांग लवकर असं म्हणते आता सुलक्षणा. मा असं म्हणते आता यमुना. मा यशही नाहीये रूम मध्ये असं म्हणते आता यमुना. काय असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता दोघेही काय बसतात बघा प्रेक्षक हो. यश आणि कावेरी. फुलवाला पण माझा फोन उचलत नाहीये, तो पण गायब आहे यश आणि कावेरी सोबत. अहो सुलक्षणा ताई, वर वधू दोन्ही गायब आहेत, मुहूर्त टळेल अशाने असं म्हणत होता गुरुजी. मी आलो 5 मिनिटात असं म्हणत होता गुरुजी. कोणी सांगणार आहे का मला यश आणि कावेरी कुठे गेलेत ते असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता अमृता येते तिथे. एकदा हळद लागली की बाहेर जायचं नसतं, अपशगुन असतो तो माहित नाही का ना असं म्हणतात सुलक्षणा. तर आता यश आणि कावेरी येतात आणि म्हणतात की अपशगुन झाला असता मा असं म्हणत होता यश. तर आता दोघे आलेले असतात बघा प्रेक्षक हो. यश आणि कावेरी त्या ब्लॅकमेलर सोबत आणि अमृता लपते. पण आता नाही होणार मा असं म्हणते आता कावेरी. मुळात हळद लागल्यानंतर तुम्ही दोघं घराबाहेर का पडलात असं म्हणते आता सुलक्षणा. तर अमृता खूप घाबरत असते बघा प्रेक्षक हो. आणि तुझ्या हाताला काय लागलंय असं म्हणते आता सुलक्षणा. आणि हा कोण आहे असं म्हणते आता सुलक्षणा. ह्याची अशी अवस्था का झाली आहे सांगते मा असं म्हणते आता कावेरी. सगळं सांगते असं म्हणते ती. तर आता कावेरी सांगते. आता तोंड उघडणार आहेस काय पोलिसांना बोलू असं म्हणून कावेरी दम दिलेले असते त्या ब्लॅकमेलरला. तुझ्याकडून विषारी फूल घेऊन पुऱ्या आमच्या परिवाराला मारायला निघाली होती ती अमृता. त्या लहान बिचाऱ्या पोराने तो मोदक खाल्ला असता तर काय झालं असतं त्याचं असं म्हणते कावेरीने. मारते त्या ब्लॅकमेलरला. हे सगळं सांगते त्या कावेरी. आमच्या कुटुंबाचं काय झालं असतं असं म्हणते त्या कावेरी. तू जे काय केलंस ना ते सगळं कबूल कर असं म्हणत होता यश. पापाचा भागी तर कशाला होतोयस सांग ना असं म्हणते त्या कावेरी. ताई मला हे करायचं नव्हतं, पण माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे नव्हते असं म्हणत होता तो ब्लॅकमेलर, म्हणून केलं. चुकलं माझं असं म्हणत होता तो ब्लॅकमेलर. मला माफ करा असं म्हणत होता तो. तर आता कावेरी सोडलेली असते. हे बघ असं म्हणते आता कावेरी. आम्ही तुला काहीच करणार नाहीये, तुझ्या आईची ट्रीटमेंट आम्ही करू असं म्हणते आता कावेरी. त्यांना काही होऊ देणार नाही आम्ही आणि तुला पोलिसांकडेही देणार नाही. पण जे काही घडलंय ना ते सगळं घरी येऊन सांगावं लागेल तुला असं म्हणत होता यश. तर ब्लॅकमेलर म्हणतो होय मी सांगतो. लग्नाच्या दिवशी आम्हाला घराबाहेर पडावं लागलं मग असं म्हणते आता कावेरी. कारण आम्हाला पुरावा हवा होता असं म्हणते आता कावेरी. पुरावा असं म्हणते सुलक्षणा. तर आता अमृता लपलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता कावेरी जाते आणि ती अमृताला बघते.
तर आता ती बघते अमृताकडे. आता तिचा हात पकडते कावेरी. तिचा हात पकडते आणि ती सुलक्षणाच्या समोर आणते तिला. अमृताच्या विरोधातला पुरावा असं म्हणते आता कावेरी. तर आता माधवी सुद्धा घाबरली असते बघा प्रेक्षक. आणि आता यमुनाचं तोंड उघडं असतं. मा तुम्हाला मी सांगितलं होतं ना की विसर्जनाच्या दिवशी हिनेच मला ट्रंकमध्ये बंद करून संपवायचा प्रयत्न केला होता असं म्हणते आता कावेरी. तेव्हा हिने मला खोटं ठरवलं, पण आज माझ्याकडे हिच्या विरोधात पुरावा आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता माधवी खूप घाबरलेली असते. एवढंच नाही मा, ह्या अमृतानेच मोदकात विषारी फूल टाकून आपल्या सगळ्यांना मारायचा प्रयत्न केला होता असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे सुलक्षणा बघते अमृताकडे आणि अमृता मात्र रडत असते बघा प्रेक्षक हो. तर सगळ्यांना खूप आश्चर्य बसतं की हे काय सगळं होतंय या घरात म्हणून. तर आता संदीपला सुद्धा आश्चर्य वाटतं. सून व्हायच्या निमित्ताने सोडी घ्यायला आली आहे ही असं म्हणते आता कावेरी. मी सांगितलं होतं ना मा, हिच्या बहिणीच्या आत्महत्येचा बदला घ्यायला आली आहे तिथे असं म्हणते आता कावेरी. ही जर या घरची सून झाली ना तर हे घर उद्ध्वस्त होईल असं म्हणते आता कावेरी. कावेरी असं म्हणते आता यमुना. पुरावा आहे ना तुझ्याकडे, दाखव की मग असं म्हणते आता यमुना. तर आता कावेरी त्या ब्लॅकमेलरकडे बघते. हा फुलवाला आहे त्याचा पुरावा असं म्हणते आता कावेरी. तर आता सगळेजण बघायला लागतात त्या फुलवाल्याकडे. दादा असं म्हणते आता कावेरी, सगळं सांगा यांना. तर आता तो ब्लॅकमेलर म्हणतो ताई, गणेशोत्सवाच्या काळात या अमृतानेच माझ्याकडून विषारी फुलं घेतली होती असं म्हणतो आता तो ब्लॅकमेलर. तर आता अमृताचा चेहरा पडतो आणि आता ती घाबरते खूप. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. पण मला खरंच माहीत नव्हतं की सगळ्यांना असं संपवण्यासाठी त्या हे करतायत असं म्हणत होता तो फुलवाला. ह्याने तोंड उघडू नये म्हणून ही त्याला पैसे त्याला सुद्धा तयार झाली होती. तर आता ही इथे आल्यापासून या घराची आणि तुमच्या विरोधात सतत काहीतरी करते असं म्हणते आता कावेरी. तुमच्या व्रताच्या वेळी सुद्धा शेवटच्या कळशीत ती कळशी जड व्हावी म्हणून म्हणून धातूची एक वजनदार चकती टाकली होती हिने असं म्हणते आता कावेरी. मावशी असं म्हणते आता अमृता. तर आता सुलक्षणा मारते तिच्या थोबाडीत आणि तो हार खाली पडतो तिच्या गळ्यातून आता. तर आता अमृताला बोलायलाच येत नाही सुलक्षणा. निघून जा इथून असं म्हणते आता सुलक्षणा. चालते हो माझ्या घरातून असं म्हणते सुलक्षणा. माझ्या यश सारख्या कुणी मुलाशी लग्न करण्याची तुझी योग्यताच नाही आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता अमृता अटक लावून बघते सुलक्षणाकडे. तर आता सुलक्षणा म्हणते, काय अटक लावून बघतेस माझ्याकडे, तुला कळलं नाही का मी का म्हणाले ते असं म्हणते आता सुलक्षणा. निघ नाही तर मी स्वतः पोलिसांना बोलवेन आज असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता अमृता ठीक आहे असं म्हणते ती सुलक्षणाला, जाते मी, पण जाण्याआधी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची एक संधी हवी आहे मला असं म्हणते अमृता. आता कसली संधी असं म्हणते तर सुलक्षणा. खरं तुमच्या समोर काय आहे ते आणण्यासाठी संधी असं म्हणते अमृता. तर आता इथे अमृता लॅपटॉपवरती काहीतरी चालू करते आणि आता ती पुरावा आणलेली असते. तर आता त्याच्यामध्ये काऊ आणि उदयचे फोटोज असतात आणि कावेरीचे नसतात. तर आता सुलक्षणाला एकदमच शॉक्ड वाटतं हे काय चाललंय म्हणून. आणि आता त्यांच्या लग्नाचे फोटोज वगैरे सगळं दाखवते बघा प्रेक्षक अमृता सगळ्यांना प्रोजेक्टरवरती. तर आता सगळ्यांना हे काय म्हणून असं वाटतं. आणि आता कावेरी कुण्याच्या ह्याच्यात येते. परत आता ही सुलक्षणा बावटपणा करणार आणि आता ती अमृतावरच विश्वास ठेवणार. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ही मुलगी कोण आहे असं म्हणते अमृता. ही आहे उदयची खरी बायको कावेरी असं म्हणते आता अमृता. तर आता सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो आणि कावेरीला रडायला येत असतं खूप. मावशी असं म्हणते अमृता, जिच्यावर विश्वास ठेवून तू माझं आणि यशचं लग्न मोडतीयस ना, ती मुलगी फ्रॉड आहे असं म्हणते आता अमृता. ही तुझी सून नाही आहे असं म्हणते आता अमृता. उदय जिजू असं म्हणते अमृता. तुला कदाचित आठवत नसेल पण ज्या दिवशी तू ह्या घरी आलास ना त्या दिवशी एक गोष्ट खरी बोलला होतास. ही माझी बायको नाही आहे असं म्हणते आता अमृता. खरं आहे ते असं म्हणते अमृता. ही मुलगी फसवतीये सगळ्यांना, नाटक करते असं म्हणते अमृता. तर आता यशला सुद्धा धक्का बसतो. तर आता इथे कावेरी बघते सुलक्षणाकडे. अमृताकडे कसे आले पुरावे असं म्हणत होता यश. पाहताय ना हा फोटो असं म्हणते आता अमृता. ही आहे उदय जिजूंची खरी बायको कावेरी असं म्हणते आता अमृता आणि चिकूची जन्मदात्री आई असं म्हणते आता ती. तर आता सुलक्षणाला खूप मोठा झटका बसलेला असतो. हिच्या जागी कावेरी वहिनी, एक मिनिट असं म्हणते आता अमृता. सॉरी असं म्हणते आता ती. वहिनी का म्हणू मी तुला, तुझा या घराशी उदय जिजूंशी काही संबंध नाही असं म्हणते आता अमृता. पण वहिनी नाही तर मग काय बोलू, खोटारडी, फ्रॉड की खुणी असं म्हणते आता अमृता. खुणी असं म्हणते आता सुलक्षणा. कुणाचा खून केलाय हिने असं म्हणते आता सुलक्षणा. स्वतःच्या वडिलांचा असं म्हणते आता अमृता. काय असं म्हणते आता सुलक्षणा. हो मावशी असं म्हणते आता अमृता. प्रॉपर्टीसाठी हिने स्वतःच्या वडिलांचा खून केलाय असं म्हणते आता अमृता. आणि गावातून पळून इथे आली आहे आणि इथे राहून उदय जिजूंची बायको म्हणून वावरती आहे ह्या घरात असं म्हणते आता अमृता. ह्या भोळ्या मागे कपटी आणि स्वार्थी मुलगी आहे जिने स्वतःच्या वडिलांचा जीव घेतलाय असं म्हणते आता अमृता. खोटं आहे सगळं असं म्हणते आता कावेरी. खूप चुकीच्या पद्धतीने सांगितलं जात आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता सुलक्षणा आवडते कावेरीला. मग खरं काय ते सांग की असं म्हणते सुलक्षणा. का राहतेस तू आमच्या घरात आमची सोड म्हणून. अमृताचे म्हणते ते खोटं असेल तर आम्हाला तुझी बाजू समजायला हवी असं म्हणते आता सुलक्षणा. कशाची भीती वाटते म्हणून गप राहिलीस तू असं म्हणते आता सुलक्षणा. बोल. तर आता माधवी खूप खुश होते सगळं ऐकून. तर आता उदय येतो समोर. काय वाईट केलं होतं मी तुझं असं म्हणत होता उदय.
का वागलीस तू माझ्याशी असं असं म्हणत होता उदय. ही माझी बायको आहे तर मग तू कोण असं म्हणत होता उदय. ह्याचा अर्थ मला काही आठवत नव्हतं. ह्या गोष्टीचा फायदा घेतलास तू असं म्हणत होता उदय. का खेळलीस माझ्या भावनांशी असं म्हणत होता उदय, सांग ना. तर आता उदय म्हणतो, बोला कावेरी, सांगा सगळ्यांना काय खरं आहे ते. खरं काय ते आज कळू दे सगळ्यांना. आज जर तुम्ही गप्पा राहिलात ना तर सत्य हरेल असं म्हणत होता यश. बोला कावेरी, प्लीज बोला असं म्हणत होता यश. तर आता इथे कावेरी काही बोलतच नसते आणि रडत असते ती खूप. मी कावेरी सावंत असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती प्रोजेक्टरकडे येते. काऊची म्हणजेच कावेरीची सगळ्यात जवळची मैत्रीण. काऊ आणि उदय भाऊजींचं लग्न झालं होतं. आमची खूप घट्ट मैत्री होती. माझ्या काऊला तिच्या सासरच्यानी मानाने स्वीकारावं म्हणून. कारण माझ्यासाठी माझ्या काऊचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. असं मंदार बरोबर लग्न ठरलं होतं. सगळ्या जीवावर खेळून माझ्या लेकीचा जीव वाचवलास. माझी अशी इच्छा आहे की तू कावेरीशी लग्न करावंस असं म्हटलेलं असतो तिचा बाबा. कावेरी असं म्हटलेलं असतो, तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढलाय आज असं म्हणून खुश झालेला असतो तो तिचा बाबा. काऊ बाबा खूप आनंदात होते. थोडी घाई झाली आहे खरं, पण काय म्हणू नका. ह्या मुहूर्तावर लग्न झालं ना तुझं तर तिला सुख मिळेल. तुझ्या आयुष्याचं सोनं होणार असेल तर काय हरकत आहे असं म्हणून आता लग्न ठरवलेले असतात कावेरीचं. आणि हे बघ, मला खात्री आहे लग्नानंतर तुला मंदार खूप खुश ठेवल असं म्हणते आता काऊ. पण मंदारचा डोळा आमच्या प्रॉपर्टीवर होता. सहजासहजी मी त्या दिगंबरला सोडणार नाहीये. तो आणि त्याच्या पाठीमागे असलेली सगळी गणित सोडून काढणार आहे मी. आपण या मुलाला शोधून काढायला हवं. पण कसं शोधणार हाच तर प्रश्न आहे ना असं म्हणत होते भाऊजी. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. हा कावेरी, तो फोटो स्टुडिओचा माणूस फोटो घरी घेऊन येतोय. काही झालं ना तरी तो फोटो कुणाच्या हाती लावू द्यायचा नाही असं म्हटलेलं असतं ना उदय. तर आता जाळून टाकलेला असतो तो फोटो तेवढ्यातच. मग आता कावेरीने तो फोटो घेतलेला असतो आणि आता कावेरी बघते आणि त्याच्यामध्ये एक चेन सुद्धा असते. तर आता मंदार लिहिलेली चेन असते ती. तर आता इथे कावेरीला कळालेलं असतं की मंदारचाच फोटो असतो तो म्हणून. त्याने माझ्या बाबांना मारून टाकलं होतं. आणि कसं ती हात लावताच तो खाली पडलेला असतो. आता तिचा बाबा हे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. बाबा असं म्हणून जोरात ओरडलेली असते कावेरी. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी कॅपमध्ये काय आहे ते. यश कावेरीची बाजू घेतो कारण त्या दोघांचा अफेअर आहे असं म्हणते आता यमुना. विचार की ना ह्यांचा अफेअर चालू आहे की नाही असं म्हणते तर यमुना. तर आता सुलक्षणा मारणार असते तेवढ्याच यमुना हात पकडते. नाही मा आज नाही असं म्हणते यमुना. आज माझ्याकडे पुरावे आहे मा असं म्हणते आता यमुना. दाखवते आता सगळ्यांना पुरावा असं म्हणते आता ती. आणि आता पुरावा काढते ते इन्व्हिटेशन कार्ड असताना हे घे पुरावा असं म्हणते आता यमुना. आणि आता ते इन्व्हिटेशन कार्ड बघायला देते. तर ते इन्व्हिटेशन कार्ड असतं यमुनाकडे ज्याच्यामध्ये यश स्वीट्स कावेरी लिहिलेलं असतं ना ते. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.